नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला जैन बोर्डिंग जमीन प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले। जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी, जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे, जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम। मोहोळांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। माझा प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानेशी मांडलं, चुका असत्या तर इथे आलोच नसतो। मी जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही असा विषय संपवेन, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या, कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा। मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळांनीच केलाय, रवींद्र धंगेकर आरोपावर ठाम। रवींद्र धंगेकरांना माझा निरोप गेलाय, माहितीमध्ये मिठाचा खडा नको, दिल्लीमधल्या मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळांना जाब विचारतील, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा। फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक। रवींद्र धंगेकरांच्या विरोधात पुणे भाजपची पत्रकार परिषद, मोहोळ यांच्यावर चुकीचे पुरावे नसताना आरोप सुरू। यातून भाजपच्या नेत्यांची बदनामी करणं, भाजपचे प्रमुख चेहरे डॅमेज करणं आणि आपलं महत्त्व वाढून घेण्याचे प्रकार असल्याचा पुणे भाजपचा आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट, मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। विकासाच्या आणि पूरग्रस्तांच्या मुद्द्यावर चर्चा, शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईत पॉट टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान मोदी आग्रही, कुर्ला पोलीस वसाहतीच्या जागेवर पॉट टॅक्सीचं टर्मिनस उभारण्याची शक्यता, शिंदेंची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट, 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज, ठाकरे बंधूंच्या समीकरणावर सुद्धा राजकीय गणित ठरणार, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेमध्ये जागावाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा, शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत माहिती व्हावी, शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा, सूत्रांची माहिती। सर्व महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल, दोन्ही पक्ष एकमेकांना मानसन्मान देऊन जागावाटप करतील, त्यामध्ये कुठलीही कटुता येणार नाही, उदय सामंतांची जागावाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पडा, शिवतीर्थवरच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं विधान। सत्याची राखण कुणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं, त्यांच्या हातामध्ये काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। गोपीनाथ मुंडेंचे वारस, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाही, ते फक्त प्रॉपर्टीचे वारसदार, बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे, मुंडे बंधू भगिनी फक्त खंडणी वसुली करतात, सारंगी महाजन यांची टीका। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, असं करणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर यात कुणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत बनकर याला 4 दिवसांची म्हणजेच 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर फरार आरोपी गोपाल बदनेचा पंढरपूरमध्ये शोध सुरू। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कोर्टाबाहेर महिलांचा आक्रमक पवित्रा, आरोपीला फाशी देण्याचं प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देण्याची मागणी। बीडच्या महिला डॉक्टरच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मोहन जगतापांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पीडित कुटुंबाची मागणी मुख्यमंत्र्यांना सांगितली, यावेळेला मुख्यमंत्र्यांकडून मास्टरमाइंड शोधण्याचं आश्वासन। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही, फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता, आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, महिला डॉक्टरचा पार्थिव बीडमधल्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले।
हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर भगिनीचा बळी गेल्याचं विधान. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंकडून तक्रार प्रत आणि माहिती अधिकार प्रत, ट्विट, छळ झालेल्या महिलेचा अर्ज आणि माहिती अधिकाराचा अर्ज याची उत्तरं द्यावी लागतील. दानवे आक्रमक.